सर्वप्रथम तुमचे आभार. तुमचे जे कमेंट्स आणि जे व्हिडिओ तुम्ही माझे बघतात त्याबद्दल खरोखर मनापासून तुमचे आभारच. आणि तुमचं एक मार्गदर्शन मला भेटलं आहे ते म्हणजे बऱ्याच महिलांनी सांगितलं की सर तुम्ही जे व्हिडिओ टाकताय त्यापैकी एक व्हिडिओ असा बनवा की लेकीच्या संसारामध्ये लेकीच्या आईने ढवळाढवळ करू नये. खरं आहे ते, कारण आता लेक तुमची मोठी झाली आहे. होय, तुमची लेक खूप सुंदर आहे, त्याच्यानंतर खूप हुशार आहे, परंतु तुम्ही तिचं लग्न करून दिलं आहे. तिला आता तुम्ही तिच्या संसार करण्यासाठी तिला पाठवलं आहे, म्हणजे तिच्या सासरी. होय, ती सासरी खूप सुखात आहे, तुम्ही काळजी करू नका. जर तुम्ही जास्तीची काळजी करताय, मग तिला वेळोवेळी तुम्ही फोन करताय. तिची आई, जास्ती करून लेकीची आई दिवसातून 4 वेळेस तिला फोन करते, तिची चौकशी करते, आणि त्यामुळे काय होते, लेकीचं एक मन आईकडे जास्ती लागतं. मग ती तिकडं तिच्या सासू सासऱ्यांना किंवा नवऱ्याला चांगलं बघत नाही. तिला थोडं मग त्या लोकांना खूप त्रास होतो त्याचा. म्हणूनच सांगतो आहे, लेकीच्या आईने कृपया करून लेकीच्या संसारात ढवळाढवळ करूच नाही. हो, तुम्ही तिचं लग्न करून दिलं आहे, तिला चांगला असा नवरदेव तुम्ही शोधून दिला आहे, म्हणजे नवरदेव म्हणजे तुमच्या लेकासारखाच आहे ना. तो तिला फार जीव लावतो आहे, काळजी करू नका. आणि लेकीला तिचा संसार सुखाने आनंदाने करू द्या. तिला खूप दिवस आणखी तिच्या पुढे आहेत. तुमचं ऑलरेडी झालं आहे जिकडं तिकडं, तुम्ही लेकीचं लग्न करून दिलं. तिचा संसार भरपूर मोठा बाकी आहे. तिला आनंदाने संसार करू द्या. लेकीच्या आईंनी कृपया त्यांच्या संसारात ढवळाढवळ करू नये आणि तिच्या सासरकडच्या लोकांना त्रास होईल असं काहीही तिला शिकवू नये, याची काळजी लेकीच्या आईने घेणं गरजेचं आहे. मान्य आहे, लेक खूप सुंदर आहे तुमची, खूप हुशार आहे, खूप शिकलेली आहे, तरी देखील तुम्ही कदाचित शेतकऱ्याला दिले असेल किंवा मग एखाद्या श्रीमंताला दिले असेल आणि ती घरीच असेल, चालतंय ना. पण ते लोक जीव लावतात ना तिला, 100% होय, जीव लावतातच. असेच बरेचपैकी मला मेसेज माझ्या कमेंट्सवर आलेले आहेत. आणि काळजी घ्या, लेकीच्या आईने कृपया लेकीच्या संसारात ढवळाढवळ करू नका.